नमस्कार, मी सुवर्णा जोशी. IBN लोकमत स्पेशल मध्ये आपण आज ब्रिटिशकालीन इमारती, पूल, धरणं यांची माहिती घेणार आहोत. या वास्तू स्थापत्यकलेचा उत्तम नमुना ठरलेल्या आहेत. तसंच 50 वर्षांहून ते अगदी 150 वर्षांपर्यंत या वास्तू म्हणा, पूल किंवा राज्यातली धरणं जी सध्याही सुस्थितीत आहेत, त्यांचं बांधकाम अजूनही भक्कम आहे. गरज आहे ती नियमित डागडुजीची, लक्ष देण्याची. अनेकदा असंही दिसून आले की ब्रिटिश कंपन्या आपल्या इतक्या वर्ष जुन्या बांधकामांचा नियमित फॉलोअप सुद्धा घेतात. त्याविषयीची कल्पना, स्थिती याविषयीची माहिती राज्य सरकारला देतात. म्हणून मग साहजिकच प्रश्न पडतो, आपल्यापेक्षा ब्रिटिश बरे? राज्यभरात अनेक धरणं, पूल आणि अशा वास्तू आहेत ज्या ब्रिटिश काळामध्ये बांधल्या गेलेल्या आहेत. प्रत्येक जिल्ह्यात आपल्याला अशा काही गोष्टी पाहायला मिळतील ज्या ब्रिटिशांनी बांधलेल्या आहेत. सगळ्यात आधी समोर येतं ते म्हणजे मुंबईतलं छत्रपती शिवाजी टर्मिनस, त्याची इमारत. डोळे दिपवणारी अशी ही इमारत आहे. देशभर या इमारतीचं कौतुक होतं आणि इतके वर्ष ती भक्कमपणे उभी असल्याचंही सांगितलं जातं आणि त्याविषयी बोललं जातं. दुसरं, अहमदनगरमधलं भंडारदरा धरण, त्याच्याही बांधकामाबाबत आश्चर्य व्यक्त केलं जातं. 100 वर्षांहून जुनं हे बांधकाम आहे. आणि कोल्हापुरातला व्हिक्टोरिया जुबली पूल, हाही 125 वर्ष जुना आहे, पण भक्कमपणे उभा आहे. ब्रिटिशकालीन वास्तू, पूल म्हटलं की सगळ्यात आधी आपल्याला आठवण होते ती व्हिक्टोरिया टर्मिनस, म्हणजेच आत्ताच छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि त्याची इमारत. स्थापत्यकलेचा उत्तम नमुना. ही इमारत पाहण्याकरता दूरवरून लोक येत असतात. तसंच मुंबई दर्शन करायला येणाऱ्यांना आवर्जून ही इमारत दाखवली जाते, तिच्याविषयी माहिती दिली जाते. आणि या समोरच असलेली महापालिकेची इमारत, तीही एकाच आर्किटेक्टनं बांधलेली आहे. फ्रेडरिक विल्यम स्टीव्हन्स यांनी या इमारतीचं डिझाईन केलेलं आहे. 1887 साली CSTची इमारत बांधायला सुरुवात झाली. या इमारतींविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे ढोके यांच्याकडून. मुंबईमध्ये जर आलं कोणी आणि त्यांनी जर CST स्टेशन बघितलं नाही, मग त्याने नेमकं बघितलं काय, असा प्रश्न विचारला जातो. आणि ते खरंच आहे, स्थापत्यशास्त्राचा एक उत्तम नमुना म्हणून CST स्टेशनकडे बघितलं जातं. 1878 साली या CST स्टेशनचं बांधकाम सुरू झालं आणि 1888ला हे साधारणतः बांधकाम बांधून पूर्ण झालं. 16,14,000 रुपये त्या काळी खर्च आले होते. विचार करू शकतो आपण की किती मोठ्या प्रमाणात खर्च केला गेला होता. आणि त्याचबरोबर गोल्डन बेज बेसॉल्ट रॉक जो आहे किंवा दगड, त्यानं ही निर्मिती केलेली आहे. हे एवढं मोठं स्टेशन आहे की साधारणतः 18 प्लॅटफॉर्म आहे. इतकंच नाही तर 1877 साली बांधकाम जेव्हा सुरू झालं तेव्हाच ब्रिटिशांनी दूरदृष्टी खरं तर दाखवत इतका मोठा बनवला आहे की आता 2016 साली जवळपास 40 लाख जे प्रवासी प्रवास करत असतात सेंट्रल रेल्वेवरनं, त्याच्यापैकी साधारणतः 75% आपण म्हणू की जे CSTला येतात आणि त्यांना सामावून घेण्याची क्षमता या CST स्टेशनमध्ये आहे. आपण जर काही गोष्टी बघितल्या तर मधली जी मूर्ती घड्याळाखालची बरोबर ती निखळून पडलेली आहे, पण आतला भाग मात्र प्रिझर्व करण्याचा किंवा संरक्षित करण्याचा नेहमीच प्रयत्न केला गेला आहे. युनेस्कोनं वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून घोषित केल्यानंतर सेंट्रल रेल्वेकडून जेव्हा याची डागडुजी केली जाते तेव्हा योग्य त्या बाबींचा विचार केला जातो आणि योग्य त्या गोष्टी म्हणजे समजा खिळा ठोकला जाऊ नये आणि त्याचबरोबर याचं रिनोव्हेशन करत असताना त्याचा आधीचा लूक गायब होऊ नये याच्यासाठी सगळी काळजी घेतली जाते. साधारणतः 6 वर्षांपूर्वी याचं टप्प्याटप्प्याने दुरुस्ती केली जाते आणि म्हणूनच CST स्टेशन आजही त्याच दिमाखात उभं आहे. ज्या आर्किटेक्टनं ज्यानं बांधलं CST स्टेशन त्यांनीच बांधली BMCची ही इमारत. BMCच्या ही इमारत जी आहे साधारणतः गॉथिक स्टाईलची आहे, पण खडक मात्र तोच वापरला गेला आहे. BMCच्या या हेडक्वार्टरला पण वर्ल्ड हेरिटेज साईट असं युनेस्कोनं घोषित केलेलं आहे. ग्रेड 2 दर्जाची ही इमारत आहे. त्यामुळे इथे ही डागडुजी करताना हेरिटेजच्या सगळ्या नियमांचा अवलंब तर केला जातोच किंवा करावं लागतंच, पण त्यापेक्षाही परवानगी घेऊनच मग काम करावं लागतं. ही इमारतही याच पद्धतीनं उभी आहे कारण त्याची डागडुजी केली जाते. फ्रेडरिक विल्यम्स असं आर्किटेक्ट आणि त्याचबरोबर इंजिनियरचं नाव होतं ज्याने या दोन्ही इमारती बांधल्या.
या इमारतीमध्ये जर बघितलं सभागृहाची मीटिंग झाली तर सभागृहाचा जो एक जे आदरयुक्त भीती आपण म्हणता येईल ती इथे जाणवते. कारण इंग्रजांनी जो स्थापत्यशास्त्राचा नमुना त्यावेळी दाखवला तो अजूनही व्यवस्थित ठेवला गेला आणि जो खरं तर व्यवस्थित बघायला अजूनही मिळतोय तो केवळ याची डागडुजी केल्यानंतर. तेव्हा याला बोरीबंदर नाव होतं आणि या जागेवर एकंदर CST स्टेशनच्या बाजूलाच ही BMCची इमारत उभी राहिलेली आहे. या दोन गोष्टी आपण जर बघितला म्हणजे काही इमारती जर वगळता बाकी इतर इमारतींकडे जर बघितलं म्हणजे अगदी नेव्हीची बिल्डिंग म्हटलं जातं फोर्टमध्ये, तर या बिल्डिंगची डागडुजी व्यवस्थित नाही आहे. म्हणजे इंग्रजांनी त्या काळात दाखवलेला जो समजूतदारपणा होता म्हणजे पुढच्या भविष्यातल्या गर्दीला भविष्यातल्या मागणीला विचार करून जर तेवढा मोठा बांधला गेला, पण इंग्रज गेल्यानंतर यांची डागडुजी होणं गरजेचं होतं. आता स्टेशनचंच बघा CSTचं साधारणतः 128 वर्ष झालेत आणि त्याच्या आधीचं म्हणजे 1865ची ही BMCची इमारत आहे. त्यामुळे नाही म्हटलं तरी ऊन वारा पाऊस यांचा परिणाम या गोष्टींवर होत असतो, या इमारतींवर त्यांच्या दगडांवर होत असतो. त्यामुळे त्यांची डागडुजी करणं, त्यांचा रखरखाव करणं, त्यांना व्यवस्थित ठेवणं हे तुमचं आमचं काम आहे, प्रशासनाचं काम आहे. पण या इमारती वगळल्या तर मुंबईतल्या अशा अनेक इमारती आहेत ज्यांना 100 वर्ष उलटून गेलेली आहेत पण त्यांना नीट जोपासता आलं नाही, ज्यांचं नीट संरक्षण करता नाही आलं. आणि त्याचमुळे आता अशा अनेक इमारती आहेत ज्या अगदी पडायला आलेल्या आहेत. पण या दोन इमारती अजूनही दिमाखात उभ्या आहेत आणि म्हणूनच म्हटलं जातं जर मुंबईत आलेला माणूस CST स्टेशनला इथं येतोच आणि मुंबईतला हा समजा देशांतर्गतच प्रवासी नाही तर देशाबाहेरचे अनेक लोक या बाजूला येऊन फोटो काढत असतात कारण त्याचा दिमाखच काही और आहे. BMC आणि CST असं समोरासमोर असलेल्या या भागामध्ये खरा शहराचा जो आपण फील म्हणतो तो येतो. त्यामुळे जर इंग्रजांनी काही चांगल्या गोष्टी दिल्या, ज्या चांगली देणगी दिलेली आहे त्यांना सांभाळून ठेवणं हे प्रशासनाबरोबर तुमची आमची ही जबाबदारी आहे. पण ती जबाबदारी मात्र व्यवस्थित पेलली जात नाही हेही तितकंच खरं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरसह स्वाती लोखंडे ढोके, IBN लोकमत, CST. महाडच्या दुर्घटनेनंतर ब्रिटिशकालीन पूल असोत, धरणं असोत किंवा वास्तू असोत सगळ्याच गोष्टी चर्चेत आल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा पुलाविषयी आता आपण जाणून घेणार आहोत. आजरामधला हा व्हिक्टोरिया पूल ज्याच्याविषयी जाणून घेणार आहोत. ब्रिटिशकालीन बांधकामाचा एक उत्तम नमुना म्हणून त्याकडे पाहिलं जातं. हा व्हिक्टोरिया पूल जो आहे तो 1889ला बांधण्यात आलाय आणि तो अजूनही सुस्थितीत आहे. गोव्याकडे येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहनांचा भार तो उत्तमरित्या पेलतोय. कोल्हापूर जिल्ह्यातल्या आजरातला हा व्हिक्टोरिया जुबली पूल. हा पूल 125 वर्ष जुना आहे आणि सलग इतके वर्ष त्यावरून वाहतूक सुरू आहे. पुलावरील एखादा दगड हल्ल्या व्यतिरिक्त पुलाचं इतक्या वर्षात कोणत्याही प्रकारचं नुकसान झालेलं नाही. मी आत्ता उभा आहे आजऱ्यामधील व्हिक्टोरिया जुबिली पुलावर. या पुलाचं बांधकाम 1889 मध्ये पूर्ण झालेलं आहे आणि आज घडीला या पुलाला 125 वर्ष पूर्ण झालेले आहेत. गोव्याला थेट जोडणारा हा एकमेव पूल आहे. या पुलावरून दर दिवसाला 6000 वाहनांची ये जा होत असते. आज मितीला महाडच्या दुर्घटनेनंतर या पुलावरील वाहतूक दुपटीने वाढलेली असली तरी या पुलाने आजपर्यंत कोणतीही तक्रार किंवा कुरकुर केलेली नाही. त्यामुळे ब्रिटिशकालीन बांधकामाचा हा एक उत्तम नमुनाच असं म्हणावं लागेल. या पुलाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांकडून माहिती घेतली. त्यांनी हा पूल सुस्थितीत असल्याचं सांगितलंय. अंबोली आजरा गडिंग्लज रस्त्यावरील आजरा गावाजवळील हिरण्यकेशी नदीवरील व्हिक्टोरिया पुलास 125 वर्षे पूर्ण झाले असून अद्याप सदरचा पूल सुस्थितीत आहे. ब्रिटिश कंपन्यांकडून बांधले गेलेले पूल, धरणं किंवा वास्तूंनी 50 ते 100 वर्ष निर्विवाद आपलं आयुष्य टिकवलंय. एखाद्या धरण पुलाचं आयुर्मान संपलं असेल तर ब्रिटिश कंपन्यांकडून सरकारला तसं कळवण्याचं पत्र सुद्धा आल्याची नोंद आहे. त्यामुळे अनेकदा ब्रिटिशांनी केलेल्या बांधकामांचं कौतुक होत आहे. अनिल तिळगुळकर, IBN लोकमत, कोल्हापूर. अजून काही धरणं, अजून काही पूल आपण पाहणार आहोत. मात्र एक छोटासा ब्रेक घेतोय. पहा फक्त IBN लोकमत.
गोदावरी नदीमुळे नाशिकचे 2 भाग झाले होते. या दोन्ही भागांना जोडलं ब्रिटिशांनी. सुंदर नारायण मंदिरालगत असलेल्या नदीपात्रावर त्यांनी पूल बांधला. पूर्वीचा व्हिक्टोरिया पूल म्हणून ओळख असलेल्या या पुलाला आता अहिल्याबाई होळकर पूल म्हणून ओळखलं जातं. 1894ला या पुलाचं काम सुरू झालं होतं. याविषयी आपण अधिक जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांच्याकडून. नाशिक शहर म्हटलं की त्या शहरातील अनेक अत्यंत महत्त्वाच्या वैभवाच्या खुणा सुद्धा, आणखी त्यातलीच एक अत्यंत महत्त्वाची खूण म्हणजे शहरात असलेला हा अहिल्याबाई होळकर पूल. हाच पूल व्हिक्टोरिया ब्रिज या नावाने सुद्धा ओळखला जायचा. 1894ला ब्रिटिशांच्या आर्मीनं खरं तर या पुलाचं काम सुरू केलं. लोकवर्गणीचा सुद्धा सहभाग त्याच्यामध्ये होता आणि याच पुलाची उपयुक्तता त्यावेळेसही अत्यंत महत्त्वाची होती, जी आजही टिकून आहे. पूर्वी नाशिक शहराचे 2 भाग होते, पूर्व नाशिक आणि पश्चिम नाशिक. गोदावरी नदी प्रवाहित होत होती आणि याच गोदावरी नदीच्या माध्यमातून हा पूल जो आहे, हा पूल आपण बघतोय की या पुलाने खरं तर या दोन्ही कुंडांना जोडलं, दोन्ही भागांना जोडलं आणि त्याच नदीतनं हे सगळं जाणारा पूल आहे की याचं जे महत्व आहे ते महत्व सुद्धा इतकंच अबाधित आहे, कारण या पुलाच्या माध्यमातून येणारं पाणी हे सगळं प्रवाहित होतं पुढे. आणि हाच आहे तो सगळा ऐतिहासिक परिसर, ज्याच्यामध्ये रामकुंड आहे, सीताकुंड आहे, लक्ष्मण कुंड आहे, गांधी तलाव आहे आणि या सगळ्या ठिकाणी असलेलं गंगा गोदावरी भागीरथी मंदिर सुद्धा आहे. खरं तर याच पूल, याच्यातनं जाणारं पाणी, याचमुळे सिंहस्थ असो, कुंभमेळा असो किंवा देशोदेशीचे भाविक ज्या ठिकाणी येत असतात त्यांची प्रचंड गर्दी या ठिकाणी असते. आणि या पुलाची जडणघडण ज्यावेळेस आपण बघतो ना की स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना कसा असू शकतो हे आपल्याला या पुलाकडे बघताना दिसतंय. काळ्या चिरेबंदी दगडांमध्ये खरं तर या पुलाला तयार करण्यात आलं आणि 1894ला सुरू झालेलं काम 1895ला आटोपलं. 100 वर्षापेक्षा अधिक जास्त कालावधी झाला आहे, पण ब्रिटिश आर्मीच्या अभियंत्यांनी केलेलं हे काम हे आजही उभं आहे. पण यावेळेस काय झालं, आपण बघतोय की या पुलाला एक्सटेन्शन केलंय, वरती काही पादचारी मार्ग सुद्धा केलेले आहेत. हे सगळं जे काम आहे, कॉन्क्रीटचा पिलर आणखीन त्यावर केलेले वॉकवे, हे सगळे त्यानंतर केले गेले. नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून केले गेले. या पुलाला लागून अजून एक दुसरा पूल महानगरपालिकेने तयार केला, पण हा पूल आजही उभा आहे. खरं तर 100 वर्ष आल्यानंतर ब्रिटिश साम्राज्यानं आपल्या सरकारला, नाशिक महानगरपालिकेला कळलं होतं की या पुलाचं आयुष्य 100 वर्षापेक्षा जास्त झालेलं आहे. याची तातडीनं काळजी घेणं आवश्यक आहे, खबरदारी घेणं आवश्यक आहे. जड वाहनांना यावरती प्रवेश बंद करणं आवश्यक आहे. त्यानंतर या पुलावरनं जड वाहनांना प्रवेश बंद आलाय. आज एसटी, कार आणि दुचाकी वाहनं एवढेच या पुलावर जातात. या पुलाचं मजबूतीकरण हे आजही अत्यंत चांगलं आहे. नाशिक मधलं अत्यंत वैभवाचं स्थान म्हणून सुद्धा या पुलाकडे बघितलं जातं. पण एवढं सगळं असलं तरी प्रशासनानं गाफील राहणं किंवा गाफील असणं हे अत्यंत चुकीचं आहे. नक्कीच या पुलाच्या सगळ्या गोष्टींचं स्ट्रक्चरल ऑडिट पुन्हा एकदा त्यांनी केलं पाहिजे. हा पूल सेवा आजपर्यंत देत आलाय, आजही देतोय, यापुढेही देत राहील असं इथले जाणकार सांगतात. कारण याच पुलाच्या खालनं 2008ला आलेल्या पुरामध्ये 74,000 क्युसेक प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग झाला होता. पण या महापुरात मात्र 83,000 क्युसेक प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग सुद्धा या पुलातनं झाला होता. पाण्याचा खूप मोठा प्रवाह इथनं जातोय, त्यामुळे पायाची पाहणी, मजबूती तपासणं अत्यंत आवश्यक आहे. पण हा व्हिक्टोरिया पूल, आत्ताचा अहिल्याबाई होळकर पूल, हा आजही नाशिकची शान आहे आणि नाशिकच्या पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणारा पूल म्हणून आजही नाशिककरांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा नक्कीच विषय आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलचा प्रशांत बाग, IBN लोकमत, नाशिक. अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यामध्ये भंडारदरा हे धरण आहे. 1910 ते 1926 या 16 वर्षांच्या कालावधीमध्ये हे धरण बांधलं गेलंय. स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना आहे. अजून सुद्धा हे धरण भरभक्कम स्थितीमध्ये आहे. या सगळ्या ठिकाणचा आढावा आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांनी घेतला. प्रवरा नदीवरच्या भंडारदरा धरणाला ऐतिहासिक महत्व आहे, पण पौराणिक महत्व सुद्धा आहे. एक अगस्ती ऋषींच्या डोक्यातनं निघालेली जटा या ठिकाणी पडली. आणखी अमृत धारेसारखं पाणी, इथे अमृत वाहिनी म्हणून सुद्धा या प्रवरा नदीला बघितलं जातं. हेच आहे ते सगळं पाणी, जे पाणी आपण बघतो, जे पाणी पार मराठवाड्यापर्यंत प्रवाहित होतं. आणखी नगर जिल्ह्यातला मानबिंदू असलेलं भंडारदरा हे महाराष्ट्रातल्या प्रमुख धरणांपैकी एक आहे. 1910 साली या धरणाचं काम सुरू झालं. 1926 पर्यंत काम सुरू होतं. सलग 16 वर्ष या धरणाचं काम झालं. काही प्रमाणात असलेलं मातीचं आणि काही प्रमाणात असलेल्या चिरेबंदी दगडात तयार झालेलं हे धरण आजही ब्रिटिशकालीन असलेलं पण स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना म्हणून सुद्धा या धरणाकडे बघितलं जातं. 1969ला कोयना धरणाच्या क्षेत्रामध्ये ज्यावेळेस भूकंप आला होता त्यावेळेस या धरणाचं काही काम करण्यात आलं. तुकाराम पाटील आपल्याबरोबर आहेत. तुकाराम पाटील शाखा अभियंता आहेत. भंडारदराची जबाबदारी सगळी तुम्ही बघतात. नेमकी काय परिस्थिती होती, आणखीन कशा प्रकारे धरणाचं काम केलं गेलं? ब्रिटिशकालीन धरण हे फार मजबूत, आज सुद्धा त्याचा नमुना घेण्यासाठी पाहिलं तर फार उत्कृष्ट आहे. त्याच्यात आता त्यावेळी जे वाल बसवलेले आहेत 200 फुटावरती, 150 फुटावरती, 100 फुटावरती, 50 फुटावरती,
ते वाल सुद्धा उत्कृष्ट असून आतापर्यंत ते वाल आपण ऑपरेट करतोय. पण आज नवीन आधुनिक पद्धतीचे फ्री डिस्चार्ज वाल म्हणून 50 फुटावरती 2, 100 फुटावरती 2 असे नवीन आम्ही नवीन आधुनिक पद्धतीचे बसवतोय. नाही, बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण की एकमेकांमध्ये गुंफलेली ही सगळी दगडं आणखी या दगडाच्या माध्यमातून आपण ज्यावेळेस बघतोय की हा स्थापत्य शास्त्राचा नमुना किती सुंदर असू शकतो, की ही सगळी दगडं ही अक्षरशः पाषाण आहे, कातळ आहे, ही किती व्यवस्थित कापली गेली, ही लावली गेली आहे. मला हे सांगायला तुम्हाला नक्कीच आवडेल की 1910 ते 1926 या दरम्यान कुठेतरी ब्रिटिशांच्या काळामध्ये तयार केलेला हा बंधारा, चौतारा आणि त्या माध्यमातूनच या पूर्णपणे मोठमोठ्या भिंती या धरणाच्या तयार करण्यात आल्या. बऱ्याच धरणांना असतात चॅनल गेट, पण या धरणाला आहे मात्र भिंती. काय क्षमता आहे या धरणाची, आणखी सुरुवातीला किती क्षमता होती आणि आज किती क्षमता आहे? नाही, सुरुवातीला पण एवढी क्षमता 11.39, या वर्षी आज मितीला पूर्ण क्षमतेने धरण भरलेलं आहे. त्यामुळं जे ह्याच्या खाली जे लाभ क्षेत्रात येणारी हे एकदम सुखी होणार आहेत. सर्वांना पाणी व्यवस्थित सगळ्यांना पाणी व्यवस्थित मिळणार आहे. पाटील साहेब खूप आनंदाने, विश्वासाने आणि अत्यंत आपुलकीने या धरणाबद्दल सांगतात. आपण बघतोय की या धरणाच्या विस्तृत भिंतीने अडवलेलं हे पाणी 11.29 TMC पाणी, एवढा मोठा साठा हे धरण अडवत आहे. आणखी या धरणाचा ऍव्हरेज डिस्चार्ज मेंटेन करण्यासाठी वेळोवेळी हे पाणी सोडलं जात आहे. आणि खऱ्या अर्थानं जीवनदायिनी गंगा म्हणून आपण गोदावरीला बघतो, पण जीवनदायिनी प्रवरा म्हणून अगस्ती ऋषींच्या आशीर्वादाने ही सुजलाम सुफलाम करत चालली आहे असंही सांगितलं होतं. पण सगळ्यात महत्वाचं की ऐतिहासिक महत्व असो की पौराणिक, पण ब्रिटिशांच्या काळामध्ये बांधली गेलेली बांधकामं आजही सेवा देत आहे, आजही सर्व्हिस देत आहे. याचं एक उत्कृष्ट उदाहरण म्हणून नगर जिल्ह्यातलं हे भंडारदरा धरण आपल्याला नक्कीच म्हणता येईल. ब्रिटिशकालीन पूल असो, ब्रिटिशकालीन इमारती असो, म्हणजेच वास्तू असोत किंवा ब्रिटिशकालीन धरणं असोत, ही इतक्या भक्कम स्थितीमध्ये अजून सुद्धा उभी आहेत. मग 50 वर्ष होत, 150 वर्ष होत, आकर्षक कशी होतील या इमारती किंवा वास्तू, त्याकडे सुद्धा ब्रिटिश कंपन्यांचा कल होता. मग अशा सगळ्या इमारती नियमितपणे डागडुजी करून व्यवस्थित ठेवणं हे कुणाच्या हातात आहे? आणि म्हणून हा प्रश्न पडतो की आपल्यापेक्षा ब्रिटिश बरे. आपण या कार्यक्रमामध्ये इथेच थांबतोय. पहा फक्त IPN लोक.